राज्यात सध्या केळीवरती संकट येऊन पोहोचले ते युद्धाच्या परिणामाचं आणि त्याच परिणाम खरं तर आखाती देशामध्ये निर्यात होणाऱ्या केळीवरती उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. आपण पाहू शकता की केळीची अवस्था खरं तर हार्वेस्टिंगला आलेली ही केळी आहे आणि यातूनच खरं तर शेतकऱ्यांना कुठेतरी 4 रुपये मिळणार होते आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात कुठेतरी संसाराचा गाडा हाकण्याचं काम चालणार होतं. मोठ्या आशेनं या ठिकाणी केळीची लागवड केली होती. काय सांगाल, या युद्धाचा केळीवरती काय परिणाम झाला? खरं तर जगामध्ये जे युद्धाचं सावट आहे त्याचा सगळ्यात मोठा आणि फटका कोणाला बसला असेल तर शेवटी शेतकऱ्याला बसला. आमच्या परिसरामध्ये मागच्या 3-4 वर्षापासून केळीचं क्लस्टर डेव्हलप होते. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या 4 तालुक्यात साधारणतः 1000 हेक्टरपेक्षा अधिकची केळी लागण झालेली आहे. 1-2-2.5 वर्षापूर्वी केळीची आखातात निर्यात व्हायला लागली आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 पैसे मिळायला लागले आणि मग बऱ्यापैकी तरुण शेतकऱ्यांनी ग्रुप करून एकत्र येऊन या केळीची लागवड करण्याला सुरुवात केली. मागच्याच वर्षी साधारणतः 500 ते 700 हेक्टर या परिसरात केळी लागवड झाली. आता आपण जो केळीच्या प्लॉटमध्ये मागच्या जानेवारी-फेब्रुवारीमधली ही लागवड आहे आणि त्या लागवडीचं खरं तर आता हार्वेस्टिंगला आहे. पण साधारणतः मागच्या 10 दिवसापासून जे युद्धाचं सावट किंबहुना युद्ध सुरू आहे त्याचा परिणाम डायरेक्टली केळीच्या व्यापारावरती झाला आहे, केळीच्या बाजारावरती झाला आहे. जी केळी आमची 20, 22, 25 रुपयांनी एक्सपोर्टर घेऊन जायचे किंवा आमच्या कंपनीमार्फत आम्ही एक्सपोर्ट करायचो, त्या केळीला आज 7-8 रुपयांनी देखील कोणी घ्यायला मागत नाही. आपण पाहिलं असेल हार्वेस्टिंगला आलेले प्लॉट आहेत पण गिऱ्हाईक नाही, कुणीच लोकल घेणारा सुद्धा तिकडे फिरकत नाही आणि त्याच्यामुळं प्लॉटमध्ये केळीचे लंगर आपल्याला पडलेले दिसत आहेत. केवळ केळी नाही तर शेतकऱ्यांच्या सगळ्या शेतमालाला, मग आमचं टोमॅटो असतील, द्राक्ष असतील, इतर काही फळपिकं असतील, भाजीपाला असेल, या सगळ्याचे बाजारभाव मातीमोल झालेले आहे. नक्कीच. खरं तर आता इतर शेतीमालाचा बाजारभाव कोसळल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांचा एक सांघिक गट तयार करता आणि गावोगावी जाऊन खरं तर केळीची लागवड करताय. आज आखाती देशामध्ये चाललेल्या युद्धाचा परिणाम उत्तर पुणे जिल्ह्याच्या केळीवरती होताना पाहायला मिळतोय. येत्या काळामध्ये याचा काय परिणाम झाला शकतो? येत्या काळामध्ये बघायला गेलं तर गेल्या वर्षी ज्या पद्धतीमध्ये लागवडी झाल्या होत्या त्या तुलनेमध्ये आता जर रेट जर पडले, या युद्धाचा परिणाम थेट रेटवरती होतोय आणि त्याचा परिणाम असा होऊ शकतो की लागवडी थांबतील आणि भविष्यामध्ये मग त्या केळीचं उत्पन्न घटेल आणि पुन्हा रेटचं मग फ्लक्च्युएशन होऊ शकतं. शेतकऱ्यांना केळी हे एक नगदी पीक म्हणावं लागेल आणि ऊस असेल, इतर तरकारी पिकांच्या तुलनेमध्ये केळी हे कमी कष्टामध्ये किंवा कमी खर्चामध्ये आणि कमी वेळामध्ये येणारं हे एक महत्त्वाचं पीक आहे. लेबर कॉस्टिंग याच्यामध्ये खूप कमी असतं, म्हणून आमचा जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुका असेल, ह्या भागातील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी केळीकडे लास्ट इयरमध्ये वळलेले होते आणि त्या माध्यमातून आमची जी कॅटव्हिला फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही केळी एक्सपोर्ट करतोय. ह्या वर्षी आम्ही जवळजवळ 100 कंटेनर या ठिकाणी आखाती राष्ट्रांमध्ये एक्सपोर्ट केलेली होती. परंतु आत्ता युद्धजन्य परिस्थिती बघितली, युद्धाच्या अगोदर रमजान महिना आपला चालू झालेला होता. युद्धाच्या अगोदर स्थानिक व्यापारी असतील, एक्सपोर्टर असतील, सगळे यायचे, आम्हाला माल पाहिजे, आम्हाला माल पाहिजे, चांगल्या पद्धतीचा रेट त्या ठिकाणी देत होते आणि माल प्रिझर्व करून ठेवत होते, रिझर्व करून ठेवत होते. पण आजची परिस्थिती अशी, आम्हाला त्यांच्या पाया पडावं लागतंय की या आमचा कमीत कमी माल तोडा. आज तुम्ही पाहताय झाडं पडलेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. पण त्यांना विनवणी करावं लागते. लोकलवाले सुद्धा यायला तयार नाहीत. अशा पद्धतीची परिस्थिती शेतकऱ्यावरती खऱ्या अर्थाने या युद्धाच्या परिस्थितीमुळे ओढवलेली आहे. नक्कीच. आखाती देशातील इस्रायल आणि इराणच्या युद्धाचा परिणाम या उत्तर पुणे जिल्ह्याच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांवरती होताना पाहायला मिळत आहे. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, जुन्नर, पुणे.